राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडाली आहे, पण या कटामागे नेमका कोणाचा हात आहे? मित्रहो, सोलापूर जिल्ह्याचे भाजपाचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माढा मतदारसंघातील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यातला तणाव तो जुनाच आहे, पण तो आता अधिक वाढताना दिसतोय. आणि त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातलं राजकारण एका वेगळ्या दिशेनं आता वाटचाल करू लागलं असल्याचं सुद्धा दिसू लागलेलं आहे. माळशिरस मतदारसंघामधून विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचे राम सातपुते हे उमेदवार होते. लोकसभेला सोलापूरमधून ते पराभूत झालेले होते आणि त्यानंतर इथल्या विधानसभेची निवडणूक त्यांनी लढवली होती. या मतदारसंघातून शरद पवार यांच्या पक्षाचे उत्तम जानकर यांनी ही निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा. अकलूजचे मोहिते पाटील हे उत्तम जानकर यांच्या पाठीशी होते. भाजपाचे राम सातपुते हे इथून पराभूत झाल्यामुळे भाजपच्या गोटामध्ये मोहिते पाटील यांच्या बाबत असलेला राग अनेक वेळा दिसून सुद्धा आलेला होता. आणि बघा, त्यानंतर भाजपानं जयकुमार गोरे यांना नेमकं सोलापूर जिल्हा पालकमंत्रीपद दिलं. त्यानंतर या संघर्षामध्ये अधिक वाढ होताना सातत्यानं दिसून आलेली होती. आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीनंतर ही सगळी निवडणूक आणि या निवडणुकीच्या दरम्यान हा संघर्ष अधिक व्यक्तिगत पातळीवर उतरल्याचं दिसलं. आता तर हा संघर्ष एका वेगळ्या वळणावर पोहोचला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर निशाणा साधताना भाजपाचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मोहिते पाटील यांच्यावर एक सनसनाटी आरोप केला. त्यांनी नाव नाही घेतलं, पण बोट तिकडच. आमचे माजी आमदार राम सातपुते यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यांच्या खुनाचाही कट रचण्यात आला होता, अशी माहिती पोलीस तपासात पुढे येत आहे. भारतीय जनता पक्षानं गावागावामध्ये घेतलेल्या सभांच्या नंतर कार्यकर्त्यांना दमबाजी करण्यात आली आणि त्यातून हा प्रकार घडल्याचं त्यांनी म्हटलं. या आरोपामुळे राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडाली आहे, पण या कटामागे नेमका कोणाचा हात आहे हे पोलीस तपासात लवकर स्पष्ट होईल असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला. त्यामुळं हे प्रकरण गंभीर वळणाकडे निघालेलं आहे हे तर नक्की. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी थेट कोणाचं सुद्धा नाव घेतलेलं नाही, पण अप्रत्यक्षरित्या त्यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडेच बोट दाखवलं आहे, अंगुली निर्देश केलेला आहे. जे मला गुंड म्हणतात तेच सर्वात मोठे गुंड आहेत. आज माळशिरसमध्ये बघा कुठल्या पद्धतीचं वातावरण आहे. अनेक कार्यकर्त्यांना मारहाण झालेली आहे. पालकमंत्री असलेल्या जयकुमार गोरे यांनी केवळ हा आरोप केला नाही, तर त्यांनी या संदर्भामध्ये थेट पोलिसांचा संदर्भ दिला. राम सातपुते यांच्या हत्येचा कट हा पोलीस तपासात समोर येत असल्याचं त्यांनी म्हटलं. त्यामुळं त्यांच्या या दाव्याला एक वेगळं महत्व प्राप्त झालेलं आहे, कारण ते पालकमंत्री आहेत हेही त्यामध्ये मोठी बाब आहे. एकीकडे राजकारणातील गुन्हेगारी वाढत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाच्या अपघाताच्या विषयी सुद्धा घातपाताचा संशय व्यक्त होतोय. आणि आता तर भाजपाच्या नेत्याच्या हत्येचा कट केल्याचा आरोप दस्तूरखुद्द पालकमंत्र्यांनीच केलेला आहे. राम सातपुते यांच्यावर कोण हल्ला करणार होते या प्रकरणाचा पोलीस तपास करीत आहेत. हा कट कोणी रचला होता हे भविष्यात पोलीस तपासात समोर येईल. याबाबत कोण गुंडा आहे हे समोर येईलच आणि मग त्यानंतर आपण चर्चा करू, असं सुद्धा हे पालकमंत्री गोरे म्हणाले. यामुळं केवळ सोलापूर जिल्ह्याच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस तपासात आता अधिकची कोणती माहिती समोर येते आणि नेमका कुठला नेता कोणता नेता अडचणीत येतोय याकडे सगळ्याचं लक्ष लागलेलं आहे. पण राजकारणामध्ये याच्या काही अलीकडे गुन्हेगारीच्या संदर्भाच्या घटना चालल्यात. आता जयकुमार गोरे यांनी आरोप केलेले ते वेगळ्या पक्षाच्या नेत्यावर आरोप, कदाचित हे राजकीय आरोप सुद्धा असू शकतात, कदाचित ते खरेही असू शकतात. पण यातून राजकारण मात्र कुठल्या दिशेनं निघालेलं आहे हे आपल्याला आणखी एकदा, म्हणजे खरं तर याआधीही अशा प्रकारच्या अनेक घटना आपण पाहिलेल्या आहेत. आरोप प्रत्यारोपाला तर काही म्हणजे त्याला मर्यादाच उरलेली नाही. पण आता हे राजकारणामध्ये चक्क एखाद्या नेत्याच्या हत्येचा कट आणि तोही पालकमंत्र्यांच्या तोंडून व्यक्त होतो
ही खरं तर गंभीर बाब आहे. पाहूया आता पोलीस तपासामध्ये काय येते ते. मित्र हो, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.